हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आपल्या चॅनलवर अक्षय तृतीया खानदेशमध्ये कशी सेलिब्रेट करतात ते दाखवणार. खानदेश म्हणजेच माझे माहेर. तेथे अक्षय तृतीयेला आखाजी सुद्धा म्हणतात आणि इथे खूप वेगळ्या पद्धतीने बनवतात आखाजी. माझ्या आईने इथे पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आणि ती मस्त अशा पुरणपोळ्या बनवत आहे. पुरणपोळी, आंब्याचा रस, कुरडई, पापड, भजे, वडे असा सगळा यांचा स्वयंपाक असतो. आणि येथे जी लोक आपल्या म्हणजे आजी आजोबा वारलेले असतात त्यांच्या नावाने इथे घागर भरली जाते. छान अशी पुरणपोळी बनवलेली आहे. नंतर इथं वडील ते घागर रंगवण्याचा कार्यक्रम करत आहेत. ती घागर जी आहे ती अशी डायरेक्ट कोरी ठेवत नाही, तर त्यावर कुंकवाची वगैरे बोटं लावून त्याला पाण्याने पूर्ण भरतात. इथं पप्पांनी खाली गव्हाची रास ठेवायची आणि त्यावरती घागर ठेवून त्यामध्ये पाणी ओतायचे असते. पूर्ण अशी घागर भरायची असते. खरबूज ठेवायचे असते आणि खरबुजावर आंबा देखील ठेवतात. माझं हे शूटिंग करायचं राहिलं होतं, नंतर मी हे शूट केलेलं आहे. त्याला पचरंगी धागा जो असतो तोही बांधतात आणि मग नंतर ते एकमेकांवर ठेवतात. अशा पद्धतीने ही आजी आजोबांच्या नावाने भरून ठेवली जाते घागर. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतात. जे स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य देवाला दाखवतात. सुंदर त्यांची देवपूजा देखील छान झाली होती. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर त्यांनी नैवेद्य असं छान ठेवलेला आहे देवाला. अक्षय तृतीयेला करंज्यांचा देखील येथे खूप मान असतो आणि करंज्या ह्या करतातच. करंज्या ह्या कंपल्सरी केल्या जातात. त्यानंतर सगळं जेवण घेऊन त्यामध्ये केळी वगैरे घालून ते सगळं जेवण मिक्स करतात आणि गौऱ्या जे असतात आपल्या इथं शेणाच्या ज्या गौऱ्या असतात त्या पेटवून त्यामध्ये ते सगळं जे मेलेली लोक असतात त्यांच्या नावाने घास टाकला जातो. असं माझे वडील सगळं प्रिपेअर करून त्यामध्ये अशा पद्धतीने एकेकाच्या नावाने 5-5 घास टाकतात, आजीच्या आणि आजोबांच्या नावाने. अशा प्रकारे इथे अक्षय तृतीया बनवली जाते. थोडी वेगळी पद्धत म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासाठी दाखवलेला आहे. त्यानंतर त्यावर तूप वगैरे टाकून दूध वगैरे घालून त्यांचं पूर्ण संपन्न करतात ती पूजा. हा आगळा वेगळा विषय आपणास आवडला असल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.